श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश साधा नाही. हा व्हिडिओ सुरू केल्यानंतर तो मध्येच बंद करू नका, कारण कदाचित आज तुम्ही जे ऐकणार आहात ते तुमच्या विचारामध्ये, तुमच्या कृतीमध्ये आणि तुमच्या आयुष्याच्या दिशेमध्ये बदल घडवू शकते. जर तुम्ही सध्या पैशांच्या अडचणीतून जात असाल, जर घरात सतत आर्थिक ताण असेल, जर कष्ट करूनही पैसा टिकत नसेल, जर तुम्हाला वाटत असेल की तुमची नशीब साथ देत नाही, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण स्वामी समर्थ सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त सांत्वन नाही, तर जीवन जगण्याची ताकद आहे. आज अनेक लोक पैशासाठी दिवस-रात्र मेहनत करत आहेत. काही जण नोकरी करत आहेत, काही जण व्यवसायात आहेत, तर काही जण शिक्षण घेत आहेत. पण एक गोष्ट समान आहे, प्रत्येकाला आर्थिक स्थैर्य हवे आहे. मात्र प्रश्न असा आहे की काही लोकांना यश का मिळते आणि काही लोक सतत संघर्ष का करत राहतात? याचे उत्तर स्वामी समर्थांच्या शिकवणीत सापडते. स्वामी समर्थ सांगतात की प्रथम मन श्रीमंत करा, कारण मन गरीब असेल तर पैसा टिकत नाही, पण विचार समृद्ध असतील तर परिस्थिती हळूहळू बदलू लागते. भक्तांनो, पुढचे 24 तास तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण पुढचे 24 तास तुमचे पुढचे निर्णय ठरवतील. आज तुम्ही काय करता, तुम्ही काय विचार करता, आज तुम्ही कोणती कृती करता, आज तुम्ही कोणता संकल्प करता, यावर तुमचे भविष्य अवलंबून असू शकते. अनेक लोक सकाळी उठताच चिंता करतात, कर्ज कसे फेडू, पैसे कुठून येतील, माझे काम होईल का, आणि दिवसभर त्याच विचारामध्ये अडकून राहतात. स्वामी समर्थ सांगतात की चिंता करून समस्या सुटत नाही. चिंता ही शक्ती कमी करते, पण श्रद्धा आणि कृती शक्ती वाढवतात. तुम्ही जेव्हा समस्येवर नाही तर उपायावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा नवीन मार्ग दिसू लागतात. भक्तांनो, पैशाची अडचण अचानक निर्माण होत नाही, ती एका दिवसातही संपत नाही. पण प्रत्येक मोठा बदल एका छोट्या छोट्या निर्णयाने सुरू होतो. कदाचित आजचा हा दिवस तो निर्णय घेण्याचा दिवस असेल. स्वतःला विचारा, मी माझ्या वेळेचा योग्य उपयोग करतोय का? मी नवीन कौशल्य शिकतोय का? मी माझ्या खर्चावर नियंत्रण ठेवतोय का? मी माझ्या ध्येयासाठी रोज काहीतरी करतोय का? जर या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे दिली तर तुम्हाला तुमच्या परिस्थितीची खरी कारणे दिसू लागतील. स्वामी समर्थ शिकवतात की मेहनत कधीही वाया जात नाही. कधी कधी फळ मिळायला वेळ लागतो, पण योग्य दिशेने केलेला प्रत्येक प्रयत्न भविष्यात मोठा परिणाम घडवतो. आज अनेक लोक एका रात्रीत श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहतात, पण स्वामी समर्थ आपल्याला संयम शिकवतात. ते सांगतात की मजबूत पाया असेल तरच मोठी इमारत उभी राहते. त्याचप्रमाणे योग्य सवयी, योग्य विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यावरच आर्थिक यश उभे राहते. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, गरिबी फक्त पैशाची नसते, नकारात्मक विचारांची. गरिबी जास्त धोकादायक असते. जो माणूस सतत स्वतःला कमी समजतो तो मोठ्या संधी गमावतो, पण जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो तो अडचणीमध्येही मार्ग शोधतो. स्वामी समर्थ सांगतात, विश्वास ठेवा, वेळ बदलेल. कदाचित आज तुमचा कठीण काळ असेल, कदाचित आज तुमच्याकडे अपेक्षित पैसा नसेल, कदाचित लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नसतील, पण याचा अर्थ असा नाही की तुमचे भविष्यही तसेच राहणार आहे. कारण परिस्थिती बदलते, वेळही बदलते आणि मेहनती माणसाचे नशीबही बदलते. भक्तांनो, पुढचे 24 तास विशेष आहेत, कारण ते तुम्हाला एक नवीन सुरुवात करण्याची संधी देत आहेत. आजपासून 3 गोष्टी सुरू करा. पहिली गोष्ट, तक्रार करणे बंद करा.
दुसरी गोष्ट, स्वतःला दोष देणे बंद करा. तिसरी गोष्ट, कृती सुरू करा. लहान कृती असली तरी चालेल, पण सुरुवात करा. कारण थांबलेला माणूस कधीच पुढे जात नाही. स्वामी समर्थ सांगतात की जो प्रयत्न करतो त्याच्यावर कृपा होते. कृपा म्हणजे चमत्कार नव्हे. कृपा म्हणजे योग्य वेळी योग्य संधी मिळणे. कृपा म्हणजे संकटात धैर्य मिळणे. कृपा म्हणजे अपयशानंतर पुन्हा उभे राहण्याची ताकद मिळणे. भक्तांनो, तुम्ही जर सध्या आर्थिक अडचणीत असाल तर निराश होऊ नका. कारण अनेक वेळा अंधार सर्वात जास्त असतो तो सूर्योदयाच्या आधी. आज तुम्हाला वाटत असेल की काहीच बदलत नाही, पण कदाचित तुमच्या प्रयत्नांचे फळ तयार होत असेल. जसे बीज जमिनीत दिसत नाही पण आतून वाढत असते, तसेच तुमची मेहनतही शांतपणे परिणाम तयार करत असते. म्हणून हार मानू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवा आणि प्रत्येक दिवस नवीन आशेने सुरू करा. आज रात्री झोपण्यापूर्वी मनापासून प्रार्थना करा. स्वामींना सांगा, मला योग्य मार्ग दाखवा. मला मेहनत करण्याची ताकद द्या. मला संयम द्या. मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. आणि त्यानंतर उद्या सकाळी नवीन उत्साहाने कामाला लागा. कारण श्रद्धा आणि कृती एकत्र आल्या की परिवर्तन घडते. पैसा हा जीवनाचा उद्देश नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. पण योग्य जीवन जगण्यासाठी तो आवश्यक आहे. म्हणून पैशाचा आदर करा, वेळेचा आदर करा, तुमच्या कौशल्याचा आदर करा आणि तुमच्या मेहनतीचाही आदर करा. स्वामी समर्थाचा संदेश स्पष्ट आहे. कष्ट करा, संयम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि पुढे चालत राहा. आजचा संघर्ष उद्याचे यश बनू शकतो. आजची मेहनत उद्याची संपत्ती बनू शकते. आजचे अश्रू उद्याचे हसू बनू शकतात. म्हणून कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. शेवटी फक्त एवढेच सांगणार आहे, जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थाची कृपा तुमच्यावर आहे तर आजपासून सकारात्मक विचार करा, मनापासून प्रयत्न करा आणि प्रत्येक दिवसाला नवीन संधी म्हणून स्वीकारा. कारण कोण जाणे, कदाचित पुढचे 24 तास तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलाची सुरुवात ठरतील. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जय जय रघुवीर समर्थ. आज तुमच्या खिशात किती पैसे आहेत यापेक्षा तुमच्या मनात किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण पैसा आज आहे पण उद्या नसू शकतो. पण श्रद्धा, मेहनत आणि आत्मविश्वास हे असे धन आहेत जे कोणतीही परिस्थिती तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणीत असतील तर त्यांना तुमचे भविष्य समजू नका. त्या फक्त एक परीक्षा आहेत. प्रत्येक परीक्षेनंतर यशाची नवी संधी उभी असते. स्वामी समर्थ सांगतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. पण त्यासाठी तुम्ही निराश न होता प्रयत्न करत राहिले पाहिजे. तुमची मेहनत थांबली नाही पाहिजे. तुमचा विश्वास डळमळला नाही आणि तुमची श्रद्धा कायम राहिली तर कोणतीही अडचण कायमची राहणार नाही. कदाचित आजचा हा संदेश ऐकणे योगायोग नसेल. कदाचित स्वामी समर्थ तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छित असतील, उठ, पुन्हा प्रयत्न कर. कारण तुझा चांगला काळ जवळ येत आहे. म्हणून आजपासून चिंता कमी करा, प्रयत्न वाढवा, नकारात्मक विचार सोडा आणि स्वामींच्या नामस्मरणासह आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवा. आणि आता कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामीवर विश्वास असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी संदेशासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि प्रेरणादायी संदेशासह. जय जय रघुवीर समर्थ. झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय.